राजमाता जिजाऊ जेव्हा गर्भावस्थेत होत्या तेव्हा त्या याच माहुली गडावर होत्या। महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये असलेला माहुली किल्ला शिवगर्भ संस्कार भूमी असं या ठिकाणाला दुसरं नाव मिळालं आहे। आणि या सुंदर अशा ट्रेकमध्ये आज मी ट्रेकर कृष्णा भागडे आपलं स्वागत करतो। जय शिवराय। आज आपण आहोत माहुली किल्ल्यावर आणि सुंदर असा आजचा क्षण तो म्हणजे वासिन चॅलेंजर्स ट्रेकर्स या आपल्या ग्रुपचा आज वर्धापन दिन सोहळा। जय शिवराय। छत्रपतींच्या शिवगर्भ संस्कार भूमी म्हणजेच माहुली किल्ला शहापूर तालुक्यातील या किल्ल्यावर आज आपण वासिन चॅलेंजर्स ट्रेकर्स या 3 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या ग्रुपचा आजचा हा वर्धापन दिन आपण साजरा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेले आहोत। नक्कीच एखाद्या ट्रेकर्स ग्रुपचा वर्धापन दिन काय असतो हे त्या ट्रेकर्सच्या ग्रुपच्या मावळ्यांना माहिती, कारण कोणताही ग्रुप टिकवणं आणि तो पुढे चालवत नेणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्यातल्या त्यात महाराजांच्या विचारांनी पुढे जाणं ही एक मानाची एक सन्मानाची गोष्ट आमच्यासाठी आहे। शिवविचारांनी प्रेरित होऊन हे जे काही ग्रुप आहे हा ग्रुप आजपर्यंत जवळजवळ 50 ते 70 ट्रेक करून पुढे गेलेला आहे। या 3 वर्षामध्ये केवळ महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन ही माणसं जी आहेत ती अनेक किल्ले फिरत आहेत, कारण या संपूर्ण ग्रुपचा एकच ध्येय आणि तो म्हणजेच ध्यास गड किल्ल्यांचा, माऊलींच्या या महाराजांच्या या किल्ल्यांचा। आणि आज या किल्ल्यांना आपलं नतमस्तक होऊन या ठिकाणी सलाम करण्याचा दिवस हा 16 मे 2025 आज आपण स्थापन करतोय वासिन चॅलेंजर्स ट्रेकर्सचा वर्धापन दिन। सर्वांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय शिवराय। अशा प्रकारे आता मी या माहुली गडाची दुसरी टेकडी पार केलेली। माहुली किल्ल्यावर दुसऱ्या टप्प्याला अशी माकडांचे झुंड आपल्याला पाहायला मिळतो। इथे वरती झाडावर आहेत आणि आमचे वाटाडे यांनी ते हाकलून लावलेत। छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी। माहुली किल्ल्यावर हा असलेला आमचा हा ट्रेक खूपच धमाल आज होत आहे। तुम्ही पाहत असाल किती सुंदर अशा या झाडावर आम्ही बसलोय, झाडावर नवे त्याच्या खोडावर बसलोय। किती मजा नाही का निसर्गाच्या या अनुभवामध्ये। आज किती मोठा त्या ठिकाणी निसर्गाचा अनुभव आपल्याला एक उत्तुंग अशी प्रेरणा देऊन जात आहे आणि नक्कीच या प्रेरणेने वासिन चॅलेंजर्स ट्रेकर्स भरभरून फुलत आहे आणि यावर्षी खूप चांगल्या प्रकारचे ट्रेक्स करण्याचा आजचा हा निर्धार करत आहे आणि म्हणूनच वासिन चॅलेंजर्स ट्रेकर्सचा विजय। चलो माऊली चलो। आता एक 15 मिनिटाच्या आत आपण माहुली किल्ल्याचा भगवा ध्वज जो दिसतो दगडावर, त्या दगडावर आपण पोहोचणार आहोत। माहुली किल्ल्याने चांगली दमछाक केलेली आणि बघू शकता साईडने पूर्ण पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। माहुली किल्ल्याचा अतिशय महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे उंटाची मान। आता मी ज्या दोन्ही साईडने दरी आणि मध्यभागी असे पायवाट असलेल्या रस्त्याने जात आहे ना त्याला उंटाची मान असं म्हणतात।
उंटाची मान जी बऱ्याच ठिकाणी आपण ऐकली असेल माहुली किल्ल्यावरची. आणि इथूनच समोर आपल्याला आता हा भगवा ध्वज दिसतोय आणि याला पार केला की महादरवाजा लागणार. आपण अगदी या शेवटच्या शिडीपर्यंत आपण पोहोचलो आहे आणि बॅक साईडला आपण बघू शकता की ते तटबंदी आपल्याला दिसून येते. प्राचीन काळातली तटबंदी आपल्याला अगदी सुस्थितीत या ठिकाणी दगडावर दगड रचून बनवण्यात आलेली तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकतो या ठिकाणी आपण ही तटबंदी. आपण आता ही शिडी चढायची. गडावर पाहण्यासाठी असंख्य वास्तू आहेत. त्यातला महादरवाजा, कल्याण दरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा अशा बऱ्याच वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. राजमाता जिजाऊ जेव्हा गर्भावस्थेत होत्या तेव्हा त्या याच माहुली गडावर होत्या आणि काहीतरी 2 दिवसाचं अंतर आणि त्यांना इथून शिवनेरी गडावर जावं लागलं. नाहीतर हे माहुलीगड आज शिवजन्मभूमीसुद्धा ओळखलं जात असतं. या ठिकाणी सर्व ट्रेकर्स मंडळी अतिशय आनंदात हा शेवटचा पॅच त्यांनी सर केलेला आहे आणि खूप उत्साहात या भगव्या ध्वजाच्या सोबत एक फोटो मिळावा यासाठी सर्वांची उत्सुकता. माहुली किल्ल्याच्या दुसऱ्या वास्तूपर्यंत पहिली वास्तू आपण जी तटबंदी बघितली आणि दुसरी वास्तू आपण या ठिकाणी बघतोय. एक पाण्याचं टाकं आपल्याला दिसतंय आणि ज्यात उतरण्यासाठी 1-2 पायऱ्या पण आपल्याला दिसून येतील. एक छान खोदीव टाका आपल्याला या ठिकाणी आयताकृती आपल्याला पाहायला मिळेल. या पाण्याच्या टाक्याच्या अगदी वरती आल्यानंतर जी पायवाट येते प्रॉपर पकडा, कुठेही सोडू नका. आपण ज्या मुख्य रस्त्यातून आलो आहे त्या ठिकाणी ही पाटी दिसेल महादरवाजाकडे आणि आता आपण चाललो आहे याच ठिकाणी महादरवाजा आहे आपल्याला. येथे बघा हे महादेवाचं सुंदर असं ठिकाण, त्यानंतर तिथे महाराजांची मूर्ती आणि हा महादरवाजा हा माहुली किल्ल्याचा हा आपण आता पाहूया. या ठिकाणी आपण आहे ना महादरवाजा चढताना व्हिडिओ बनवूया. बघू शकतो की घळीची वाट अगदी प्रॉपर पायऱ्या त्या पूर्वीच्या काळी या ठिकाणी होत्या आणि या पायऱ्यांवरूनच ये जा होत होती. हा महादरवाजा माहुली गडाचा. छत्रपती शिवाजी महाराजांची गोमुखी आकाराची पद्धत या ठिकाणी प्रॉपर आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण या बुरुजांपासून ज्या साबूत पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने आपण गडात एका प्रकारे प्रवेश करतोय. छान अशी तटबंदी त्या दिशेची आपल्याला दिसते. पूर्वीच्या काळी किती सुरेख असा हा महादरवाजा असावा याचा आपल्याला या ठिकाणी जवळ आल्यानंतर या ठिकाणच्या वास्तू बघितल्यानंतर आपल्याला कळतं की बघू शकता आपण पहारेकरे किंवा द्वाररक्षक त्यांच्यासाठी अशा या दोन्ही बाजूंनी छान असे नक्षीकाम करून हे बसण्याचे किंवा उभं राहण्याचं ठिकाण हे बनवण्यात आलं होतं. आणि जर बघितलं तर या ठिकाणी दरवाजाची जी चौकट आहे किती सुंदर आणि सुरेख पद्धतीने या ठिकाणी याचं नक्षीकाम करण्यात आलं होतं. येथे अजून बारकाईने निरीक्षण केलं तर बघा की महादरवाजातून येणारा पाण्याचा प्रवाह त्यासाठी एक सुंदर असं छिद्र या ठिकाणी बनवण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. चौकटीच्या मध्यभागीसुद्धा आपल्याला ही नक्षीकाम केलेली एक डिझाईन आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी दगडांवर सुरेख अशा पद्धतीचे शिल्प कोरण्यात आलेले आहेत.
दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर आपण उजव्या हाताला एक सुंदर अशी देवडी पाहतोय, जी अगदी सुस्थितीत. त्याच्याच समोर आपल्याला दुसरी देवडी दिसते, ती पण सुस्थितीत. आपल्याला वरती ती कमान आणि तिची काही नक्षीकाम आणि दगड बांधकाम हे आपल्याला छान पद्धतीने पाहायला मिळतं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक 25x15ची अशी या ठिकाणी 3 कमानी असलेली एक मोठी देवडीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्या आतल्या बाजूचा हा परिसर निहाळूया. या ठिकाणी सुस्थितीत असलेल्या छान पायऱ्या आपल्याला दिसतील. येथून आपण या दरवाजातून वरती आल्यानंतर 12माही पिण्याचं पाण्याचं एक टाकं. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के. हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव, हर हर. आपण कल्याण दरवाजाकडे जाणार आहोत. तर इथून परत वरती जायचं आहे आणि तिथून राईट साईडला एक पायवाट जाते, तुम्हाला दाखवतो. तिथून आपण कल्याण दरवाजाकडे जाऊ. ते ही पहिली वाट जाते महादरवाजाकडे चढता वेळेस, आणि ही वाट जाते भंडारगडाकडे. जंगलात आल्यानंतर रानमेवा मिळाला आणि गर्दी होणार नाही असं कधीच नाही. त्याचा आनंद घेताना आमचे ट्रेकर्स. आपण हे करवंद पाहतो. दुसरा रानमेवा जांभळा, जांभूळ. जंगलामधली बुस्टर. आमच्यासोबत बरीचशी जंगलाची माहिती असल्यामुळे या ठिकाणी बरंच रानमेवा आम्हाला खायला मिळतो आहे. आता हे जे बघितलं हे आहे धामणाचं एक झाड. हे बघा, अशी फळं असतात त्याची, पण ही लाल झाल्यानंतरच खायला चांगली लागतात. आता हे जवळजवळ कच्चे आहेत आणि कुठे कुठे आपल्याला हे बघा असे हे झाले आहेत ना, हे पिकलेले आहेत. आपण पण याचा आस्वाद घेऊया. आंबट तुरट अशी खूप छान खायला मस्त लागतात. इम्युनिटी बूस्टर असं आपण बोलतो ना, एक ते या प्रकारचं एक जंगलातला हे खाऊन बघ. मस्त आहे, हे मस्त आहे. गोड लागलंय. म्हणजे कच्चे असले ना तर ते आंबट लागतात. इथे या ठिकाणी पायवाटेलाच आपल्याला महादेवाचं एक प्राचीन मंदिर, त्याचं आपल्याला हे जे काही चौथऱ्याचा अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि वरचे दगड इथे आजूबाजूला तुम्हाला घडीव दगड डिझाईन केलेले ते आजूबाजूला तुम्हाला असे पाहायला मिळतात. इथे पण एक छान असं डिझाईन केलेलं दगड आहे बघा. इथेच परत आपण पुढे चालून आलो की या ठिकाणी सभामंडपाकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे, छोटीशी पायवाट. पण आपण काय करू, इथून ही सरळ पायवाटच पकडूया आणि माहुलीश्वराचं मंदिर बघूया. या ठिकाणी छप्पर नसलेलं महादेवाचं म्हणजेच माहुलेश्वराचं छान असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं.
इथे एक छोटा नंदी आणि एक शिवलिंग आपल्याला या ठिकाणी विराजमान दिसतात. आणि आजूबाजूला निरीक्षण केलं तर छोट्या मोठ्या गोष्टी, ज्या प्राचीन दगडात खोदलेला दिवा, त्यानंतर काही भग्नावस्थेत असलेली मूर्ती, अशा पद्धतीचं या ठिकाणी अवशेष बरेचसे आपल्याला पाहायला मिळतात. माहुलेश्वराच्या मंदिराच्या समोरच एक भला मोठा असा तलाव पाहायला मिळतो, जो की सुकलेल्या अवस्थेत आता आपल्याला मे महिन्यात दिसतो. हीच पायवाट आपल्याला कंटिन्यू करायचे पुढे आणि कल्याण दरवाजाचा रस्ता गाठायचा आपल्याला. कारण पुढे जाऊन आहे ना 2 रस्ते आहे, एक हनुमान दरवाजाला जातो आणि एक कल्याण दरवाजाला जातो. बरीच लोकांची या ठिकाणी चुकामुक होते, त्याच्यामुळं या दाट झाडीतून चांगला रस्ता निवडायचा आहे आपल्या अनुभवाच्या जोरावर. इथे आल्यानंतर हा एक रस्ता जातो आणि एक उजवीकडे जातो. हा उजवीकडे जाणारा जो रस्ता आहे तो बघितला तर दारुगोळा आणि धान्य कोठाराकडे जातो. आणि इकडे जाणारा जो रस्ता आहे तो आपल्याला हनुमान दरवाजाकडे नेतो. तर आपल्याला हनुमान दरवाजाचा रस्ता हा कंटिन्यू करायचा आहे. इथे छोटे मोठे पाटे लागलेले आहेत. इथे आहे ना अख्खा लाल मातीचं असं जणू काही ढिगात पडलेलं आहे आणि खूप निसरडी वाटे. तर पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळं चला आरामात चढू शकतो, पण सांभाळून. कारण इथून बघा ही खोली काही छोटी मोठी नाही, बरंच खोले आहे. ही राईटला जाते सरळ, म्हणजे ती आहे कल्याण दरवाजाची वाट. आणि ही लेफ्ट साईडनी पायवाट गेले ही आपल्याला हनुमान दरवाजापर्यंत पोहोचवते. आणि आपण सर्वात आधी हनुमान दरवाजा करणार आहोत. इथून आता खूप रिस्की पॅच आहे, कारण इथून बघू शकतो की पूर्ण अशी खोल अशी दरी आहे या ठिकाणी. मला रिस्की पॅच बोलत होतो, तो हनुमान दरवाजाचा रिस्की पॅच या ठिकाणी आलेला आहे. आणि इथे सुबक अशी बजरंगबलीची मूर्ती या ठिकाणी दिसते. खाली शिड्या आहेत, त्या उतरायच्या आहेत आणि आपण पाण्याच्या टाक्याकडे जाते, जो हनुमान दरवाजा खाली उतरून आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी पकडायला सुद्धा एक साखळी दिलेली आहे, ती पकडायची आहे सावधरित्या. आणि आपण या शिडी मार्गे आपण खाली उतरायचं आहे. आणि ही गोष्ट काळजी घ्या, खाली शिडीवरून उतरतात आणि वरतून जर एखादा दगड जरी आला तो सरळ त्या शिडीवरच्या माणसाच्या डोक्यात जाऊ शकतो. त्यामुळे जरा पायाच्या खालचा दगड याची काळजी घ्या. हादरली ही धरती थरथरले आसमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. असे आमचे सर्व ट्रेकर्स मंडळी, चॅलेंजर्स ट्रेकर्स आमचे आता हनुमान दरवाजा उतरताना तिथे असलेली पाण्याचा टाका असलेली गुहा ती त्यांना पाहायची. दैत्य खवळले सारे, अरे दैत्य खवळले सारे, परी हसला बिभीषण, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हा बघा एवढा पॅच उतरून आपल्याला तिथून सरळ पायवाट आहे. आता हा बराचसा रिस्की पॅच होता, तो आपण उतरलो आणि आता शिडीच्या इथं पोचलो मी. इथले जे काही दगडधोंडे आहेत हे हात लावले की डायरेक्ट खाली कोसळतात. हे बघा आपण पूर्ण आता शिडी उतरून खाली आलेलो आहे आणि इथेच ही जी पायवाट गेली आहे, ही पायवाट आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की रस्ता आपल्याला कुठून दुसरा रस्ता पकडायचा आहे. कारण हे जागा आहे जी हनुमान दरवाजात असलेली गुफा आहे, ती बऱ्याच ट्रेकर्सना माहिती नाही. त्याच्यामुळं हा एक आपला प्रयत्न आहे की या ठिकाणी आपल्याला ती वास्तू तुम्हाला दाखवता येईल. ही निसरडी पायवाट पकडायची पुन्हा. हे बघा आपण ती पायवाट कंटिन्यू करून आलो आहे. इथे हे दगडाचा कातळ आणि त्यानंतर हा जो उंबराचं झाड दिसतो आहे, हे उंबराची 2-3 झाडं आहेत, हे लक्षात ठेवा. ही उंबराची 2-3 झाडं आहेत, त्या ठिकाणी आपली गुफा आहे. त्यांना गुफा पाहायला मिळणार होती. इथे बॅक साईडला गुफेचा दरवाजा आहे. आता आपण या हनुमान दरवाजात असलेल्या गुप्त गुहेमध्ये जाणार आहोत. इथे खूप अंधार आहे. एक मिनिट आपण
आता इथे आल्यानंतर या ठिकाणी बघा की तुम्हाला एक छोटंसं पाण्याचं टाकं दिसत असेल. एक छोटंसं जवळजवळ 3x3चं टाकं आहे. पण हे आतमध्ये पाहिल्यानंतर हे असं भुयारी टाक्याप्रमाणे दिसत आहे. त्याच्या खाली एक स्टेप बाय स्टेप अशा या पायऱ्या उतरत गेलेल्या आहेत आणि आतमध्ये भलं मोठी अशी गुहा आहे. असे ही हनुमान दरवाजाची एक अपरिचित जागा म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, कारण बऱ्याच ट्रेकर्सला या जागेबद्दल जराही माहिती नाही. अशा प्रकारे ही सुंदर जागा आपण या ठिकाणी बघितली. आपण उन्हाळ्यात जरी आलात तर या ठिकाणचं पाणी इतकं शुद्ध आणि एकदम थंडगार आहे की आपण पाणी पिऊनच एकदम तृप्त व्हाल. माहुली किल्ल्यावर येऊन अत्यंत आनंद होतोय, कारण वातावरण पण खूप छान आहे. जवळजवळ ढगाळ वातावरण असल्यामुळे हा ट्रेक करायला खूप मज्जा येते. आणि जे काय वास्तू बघतोय, खरंच कधी न बघितलेल्या वास्तू मी आज बघतोय. ज्यातला हा हनुमान दरवाजा माझ्या नेहमीच लक्षात राहील, कारण इथे असलेली गुफा खूप छान होती. एक त्या हनुमान दरवाजा आणि कल्याण दरवाजाच्या वाटेपासून आपण 10 मिनिटाचा प्रवास करून आल्यानंतर हे खिंड लागते आपल्याला. ही माहुली गडाची आणि भंडारदुर्गची ही खिंड आपल्याला दिसते. दोन्ही साईडने अशी खोल दरी आणि तिथून आपल्याला ह्या ज्या शिड्या दिसतात, ही शिडी चढून आपल्याला दुर्ग भंडारवर जायचे आणि याला क्रॉस करून पुढे आपल्याला कल्याण दरवाजा दिसणार आहे. सुद्धा आमचा बघा कसं चढतो या ठिकाणी. बघा छान असा स्पेस सोडून तो पण आपल्या पाठीमागे मागे मागे चढतोय. इथे बघा आपल्याला कुठेतरी दरवाजा दिसतोय का? या ठिकाणी एवढ्या जवळ आपण उभे आहोत, पण या ज्या साबरं दिसतात, ही जी झाडं आहेत हिरवी हिरवी, याच्या आतमध्ये अशी खाच बनवून हा कल्याण दरवाजा निर्माण करण्यात आलेला आहे. या भागातून आपल्याला समोर जो दिसतोय तो आहे वजीर सुळका आणि त्याच्या जर उजव्या हाताला बघितलं तर समोर दिसतोय आपला नंदकेश्वर. हे सुंदर असं महादेवाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला ते समोर व्हाईट कलरचं दिसत असेल. कल्याण दरवाजाच्या वरच्या बाजूला जरा वेळ विश्राम करून आपण पुन्हा आता या ठिकाणी पायवाटसुद्धा समजून येत नाही. ही या मार्गे आपल्याला हे संपूर्ण परिसर खाली उतरायचं आहे. पण आता कल्याण दरवाजाच्या वाटेवर आहोत आणि खूप निसर्डी जागा आहे या ठिकाणी. पायऱ्या आपल्याला दिसतात. या पायऱ्यांवर आल्यानंतर आपल्याला गडाचा जो कल्याण दरवाजा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता या दरवाजातूनच आपल्याला खाली उतरायचं आहे. मला यांच्या भरोसा उतरत नाही. जय शिवराय मित्रांनो. कल्याण दरवाजात आल्यानंतर ही जी मी तुम्हाला बोललो होतो सुंदर अशी हवा आपल्याला छान अशी मनाला शांती देऊन जाते. या हवेचा मी आता सध्या आनंद घेतोय. खूप सुंदर वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. अशा प्रकारे आपण कल्याण दरवाजा हा रॅपलिंग करून या सुंदर पायऱ्यांपर्यंत आपण उतरलोय. तर हवा आता पुन्हा चालू झालेली आहे आणि जेव्हा पावसाळ्यात येतो तेव्हा पाण्याचे सुंदर असे छोटे छोटे दव आपल्या चेहऱ्यावर येतात.
कल्याण दरवाजाच्या ठिकठिकाणी आपल्याला या अशा छोट्या छोट्या खोपण्या पाहायला मिळतील. या कदाचित या ठिकाणी ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असे लाकडी ओंडके टाकण्याचं किंवा काहीतरी एक शेड छप्पर अशा प्रकारे या ठिकाणी त्या काळी बसवण्यात आलं असावं, असा एक आपण अंदाज वर्तवू शकतो. या पॅचनंतर इथून पुन्हा दोर लावूनच खाली उतरावं लागतं. आता आपण इथून जाऊया भंडारदुर्ग गडाच्या नवरा नवरी सुळक्याकडे. अशा प्रकारे आपला सुंदररित्या कल्याण दरवाजा हा चढ उतार करून झालेला आहे आणि पुन्हा आपण आता वरती चाललो आहे. भंडारदुर्गकडे असलेला शेवटचा पॅच, ज्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आणि खांब टाकं गुहा असं आपण म्हणता येईल त्या ठिकाणी. आणि तेथून दिसणारा नवरा नवरी सुळक्याचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी आपल्याला वाटेतच गुफा लागेल. इथे खांब टाकं असं आपल्याला भलं मोठं खांब टाकं या ठिकाणी माहुली किल्ल्यावर दिसते. ते याचं बघा की किती मोठं बलाढ्य टाकं या ठिकाणी आपल्याला दिसतं. तिथे आतमध्ये एक खांब दिसतोय. त्याच्यानंतर आतमध्ये काही झऱ्या खोदलेल्या आहेत आणि याचा संवर्धन श्रमदान मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली. बराचसा गाळ बाहेर काढण्यात आला आणि इथे बघितलं तर 2 ते 3 खांब असे या भला मोठ्या टाक्याला किंवा गुहा आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती आहे भंडारदुर्गच्या वाटेवर आणि शेवटच्या टप्प्यावर. मित्रांनो, आता आपण आहोत भंडारदुर्गच्या शेवटच्या पॅचवर. जी गुफा आपण बघितली ती क्रॉस करून आपण या ठिकाणी नवरा नवरीचे सुळके आहेत तो व्ह्यू आपल्याला पाहायचा. खूप सुंदर व्ह्यू असणार आहे. स्वर्ग म्हटलं की आठवतो तो फक्त सह्याद्री. जो दिसणारा व्ह्यू आहे खूप अफलातून आहे. तुम्ही वजीरच्या 10 पट असलेला हा जो नवरा नवरीच्या मध्ये असलेला हा सुळका आहे तो बघा किती बलाढ्य सुळका आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अशा प्रकारे माहुली ट्रेक हा संपूर्ण आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आपल्याला हा ट्रेक कसा वाटला, आपल्याला या ट्रेकबद्दलची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट नक्की करा. आणि चला पुन्हा भेटूया नवीन ट्रेकला. तोपर्यंत जय शिवराय.